नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात मोठ्या आनंदाची गोष्ट म्हणजे तुम्ही जी काय असणारी पवित्र पोर्टल सुरू होण्याची वाट बघत होता तर ते अंतिम क्षण या ठिकाणी आलेला आहे। तर पवित्र पोर्टल सुरू झालेले आहे आणि त्याच्याच नुसार 2026 या कालावधीतील सगळ्यात मोठी शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येते। बघा यामध्ये काय दिलं जातं, पवित्र पोर्टल सुरू शिक्षक भरती 2026। ओके, आपल्या स्वप्नातील शासकीय नोकरीची संधी, यशाची हमी, एकूण रिक्त पदे, निवड प्रक्रिया, पसंती क्रम द्या याबाबतची संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। बघा काय सांगितलं जातं, तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती तलाठी स्पेशल भरती या विषयीची फास्ट ट्रॅक बॅच आपण सुरू केली आहे। ह्याबाबत बघा कंबाईन ग्रुप सी किंवा त्याचबरोबर संयुक्त गट क पूर्व परीक्षा यासाठीची जी काय असणारी तलाठी पद भरती असणार आहे, या तलाठी पद भरतीसाठी आपण स्पेशल काय केलेले असणार आहे तर एक फास्ट ट्रॅक बॅच सुरू केलेले आहे। याबाबतचे डेमो लेक्चर युट्यूब चॅनल्स वरती सुद्धा काय असणार तर अवेलेबल आहेत, त्या ठिकाणी जाऊन युट्यूब वरती डेमो लेक्चर्स पहा आणि मगच आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि त्याचबरोबर ही 999 रुपयांची बॅच जॉईनिंग करा। यामध्ये आपण काय करू शकतो तर यामध्ये जास्तीत जास्त आपण जे काय असणारा सिलेबस आहे हा मॅक्झिमम सिलेबस, म्हणजे तसं बघायला तर सगळाच सिलेबस आपण या ठिकाणी काय करणार आहे कव्हर करणार आहे। तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद असणार आहेत या ठिकाणी, लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स आपण काय करतो तर विद्यार्थ्यांपर्यंत प्रोव्हाइड करतो, जे की तुम्ही डाउनलोड करू शकता आणि मल्टिपल टाइम कितीही वेळा या ठिकाणी पाहू शकताय। जर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं असेल, बॅच जॉईनिंग करायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, ज्या ठिकाणी आपण काय करू शकतो तर मॅक्झिमम जे काही असणार एमसीक्यू असणार, पीवायक्यूज असणार, हे सुद्धा मोठ्या प्रमाणात सोडून घेतो। 2015-16 पासून ते 2025-26 पर्यंतचे सगळे झालेले जे काही क्वेश्चन्स पेपर्स असणार आहेत कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी याबाबतचे सगळेच्या सगळे क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी विश्लेषणात्मक पद्धतीने सोडवून घेत आहोत। जर का तुम्ही या ठिकाणी काय असाल इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि लगेचच आपली जी काही बॅच आहे ही बॅच परचेस करून घ्या, अगदी फक्त आणि फक्त 999 रुपयांमध्ये। आणि जर का तुम्हाला याच्यावरती सुद्धा डिस्काउंट हवा असेल तर अकॅडमी मध्ये फोन केल्यावरती KUL10 हा कुपन कोड सांगा, जेणेकरून तुम्हाला याच्यावरती सुद्धा काय भेटून जाईल तर डिस्काउंट भेटून जाईल। चला तर मग बघा काय सांगितलं जातं, राज्यात पवित्र पोर्टल सुरू। ओके, या पवित्र पोर्टलद्वारे 30,209 इतक्या रिक्त पदांची पदभरती, शिक्षकांची मेगा भरती केली जाणार आहे। पवित्र पोर्टल अंतिम टप्प्यात याची काय असणार बा कार्यवाही प्रक्रिया सुरू आहे। टेट परीक्षा दिलेल्या पात्र उमेदवारांसाठी ही काय असणार तर पदभरती असणार आहे। यासाठीचे अधिकृत संकेतस्थळ या ठिकाणी देण्यात आलेले बघा, https://tet2025.mahateachersrecruitment.organization.in या अधिकृत संकेतस्थळावरती याबाबतची काय असणार आहे तर माहिती भरायची आहे। यामध्ये पसंतीक्रम 6 ऑगस्ट पासून भरण्यास सुरुवात आहे, तो 11 ऑगस्ट पर्यंत ही काय असणार आहे तर प्रक्रिया चालू राहणार आहे। ओके, म्हणजे 6 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला पसंती क्रम द्यायचा आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जागा असणार आहेत। भरतीची ठळक वैशिष्ट्ये, एकूण पदे लक्षात ठेवायचे 30,209, अर्ज प्रक्रिया ऑनलाईन, पसंती क्रम भरणे, प्रक्रियेची सुरुवात, महत्वाची तारीख 6 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2026। ओके, त्याच्यानंतर बघा पात्रता, टेट परीक्षा उत्तीर्ण आणि सहभागी, स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेले उमेदवार, रिक्त जागा, पवित्र पोर्टलद्वारे जाहीर केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार राज्यात 30,209 शिक्षक पदांची मेगा भरती केली जाणार आहे। यामध्ये एकूण रिक्त जागांचे वर्गीकरण खालील प्रमाणे, 1 निवड पद्धतीनुसार रिक्त जागा आणि 2 यामध्ये बघा कोणते असणार तर मुलाखतीशिवाय भरती आणि मुलाखतीसह भरती। मुलाखतीशिवाय एकूण जागा किती भरल्या जाणार बघा तर 19,881 आणि मुलाखतीसह 10,328 पदे भरली जाणार, ज्या ठिकाणी मुलाखत प्लस काय घेतलं जाईल डेमो लेक्चर आणि टाचन कंडक्ट केलं जाणार आहे। आणि या ठिकाणी मुलाखतीशिवाय 19,000 पदं भरली जाणार आहेत। शाळांच्या व्यवस्थापनानुसार रिक्त जागा बघा, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 13,351, खासगी शिक्षक संस्था 12,148, आदिवासी शिक्षण संस्था 2,421, महानगरपालिका शाळा 1,954, नगरपालिका नगर परिषदा 280, शासकीय विद्यानिकेतन 56 पदे,
त्याच्यानंतर इयत्ता आणि गटनिहाय जागा बघायच्या आहेत. या ठिकाणी प्राथमिक 1ली ते 5वी साठी 14,320, उच्च प्राथमिक शाळेसाठी 6वी ते 8वी साठी 10,012, त्याच्यानंतर माध्यमिक शाळेसाठी म्हणजेच 9वी ते 10वी साठी 5,513 आणि उच्च माध्यमिक ज्युनियर कॉलेजेस साठी 11वी 12वी साठी 364 इतक्या मोठ्या प्रमाणात काय केली जाते तर पदभरती केली जाणार आहे. मुलाखतीशिवाय निवड प्रक्रिया तर काही ठिकाणी जसे की जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि काही खासगी शाळांमध्ये 19,881 इतकी मोठी शिक्षक पदभरती ही कशाद्वारे केली जाणार आहे तर थेट गुणवत्ता यादीद्वारे केली जाणार आहे. यामध्ये उमेदवारांना मिळालेल्या टेट परीक्षांच्या गुणांच्या आधारे सॉफ्टवेअरद्वारे थेट ऑटोमॅटिक मेरिट लिस्ट लावली जाणार आहे, जी काय ऑटोमॅटिक तयार होते आणि त्यानुसार काय असणार तर पदभरती केली जाणार आहे. नो मुलाखत, पदासाठी उमेदवारांची कोणतीही तोंडी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. पसंती क्रमाचे महत्व, उमेदवारांनी दिलेल्या शाळांच्या पसंती क्रमानुसार परफॉर्मन्स नुसार काय असणार आहे बघा तर उच्च गुण असणाऱ्यांना प्राधान्य आणि थेट नियुक्ती मिळणार आहे. मुलाखतीसह निवड पद्धत तर काही खाजगी व्यवस्थापनामध्ये 10,328 शाळांमधील रिक्त पदांसाठी ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. एका जागेसाठी 3 कॅन्डिडेट्सला बोलावून त्या ठिकाणी मुलाखत घेतली जाईल. एकापेक्षा जास्त, सामान्यतः 3 पेक्षा जास्त उमेदवार सुद्धा या ठिकाणी काय केले जाऊ शकतात तर घेतले जाऊ शकतात. मुलाखत आणि अध्यापन कौशल्य चेक केली जाऊ शकतात. या ठिकाणी संबंधित शाळा व्यवस्थापनांकडून उमेदवाराची मुलाखत घेतली जाते. 30 गुणांची अध्यापन कौशल्य चाचणी घेतली जाते. अंतिम निवड मुलाखत व पाठ चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे संस्था अंतिम निवड यादीमध्ये जाहीर करते. शासनाच्या नवीन नियमानुसार जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 3 महिन्याच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. निवड प्रक्रियेचे टप्पे: पहिला, पवित्र पोर्टलवरती नोंदणी करणं गरजेचं आहे. दुसरा, त्यामध्ये आपल्या शाळांना पसंतीक्रम देणं गरजेचं आहे. ही प्रक्रिया 11 ऑगस्ट पर्यंत सुरू राहील. सॉफ्टवेअरद्वारे त्यानंतर निवड केली जाईल. उमेदवाराची गुण, प्रवर्ग आणि समांतर आरक्षण तपासून संगणकीय प्रणालीद्वारे निवड यादी सिलेक्शन लिस्ट आपल्या मनाने तयार होईल. कागदपत्र पडताळणी केली जाईल. यामध्ये निवड यादीत नाव आल्यानंतर शिक्षण विभागाकडून किंवा संबंधित संस्थेकडून मूळ कागदपत्रांची तपासणी केली जाईल. नियुक्ती आदेश, कागदपत्रे वैध आढळल्यास उमेदवाराला अंतिम नियुक्ती पत्र देऊन म्हणजेच अपॉइंटमेंट लेटर दिले जाईल आणि मगच त्यांची तपासणी या ठिकाणी केली जाईल. सर्व रिक्त जागांसाठी टेट उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. 2025 उत्तीर्ण उमेदवारांना 11 ऑगस्ट 2026 पर्यंत आपले पसंतीक्रम लॉक करण्याची शेवटची संधी आहे. जर का तुम्ही या ठिकाणी पसंतीक्रम लॉक नाही केला तर तुम्ही या 30,000च्या शिक्षक मेगा भरतीतून आउट होणार आहात. ओके, आणि मग तुम्हाला पुन्हा नवीन जेव्हा केव्हा काय असेल तर पवित्र पोर्टल सुरू होईल तोपर्यंत तुम्हाला असंच बसावं लागेल. सो बेरोजगार बसण्यापेक्षा बेस्ट वे की लवकरात लवकर या ठिकाणी ती पसंतीक्रम द्या आणि काय करा तर शाळा जॉईनिंग करून घ्या. जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही 999 रुपयांची सुद्धा जी काय असणारी तलाठी स्पेशल बॅच आहे ही सुद्धा जॉईनिंग करायला विसरू नका. फक्त आणि फक्त 999 रुपयांमध्ये ही बॅच तुम्हाला अवेलेबल होणार आहे. इफ यू आर इंटरेस्टेड देन गो हिअर. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती, याचा फायदा तुम्हाला आणखीन आता येणारी जी काय असणारी TET एक्झाम असणार त्याच्यासाठी सुद्धा होणार आहे. ओके, सो बेस्ट लक, बाय बाय.